विला चेंज करतोय आणि सर्व बॅगे बघा बाहेर काढल्यात. नाश्ता करायला लावला आणि नाश्त्यामध्ये आहे मिसल पाव, इकडचे पाव बघा. तर आता गाडीत बसलोय आणि आता आम्ही चाललो दुसऱ्या विल्यावरती. चिरायू चल ना फटाफट काम करायचं. दुनिया का बोझम ये ना तू कर ना. मी बघ दिवस आला 4 दिवसाची आम्ही वाट बघत होतो. फोटो कोणच नाही लावला कसा आहे. आता मी जेवायला आला नाही. इकडची जेवायची पद्धत बघा. तर हे आहे कोकणामधलं जेवण. अशा पद्धतीने वाट. तर गाईस फायनली पॅकअप झालेला आहे आणि हे बघा सकाळी जसं आलेलं तर गुड मॉर्निंग गाईस. आता विला चेंज करतोय आणि सर्व बॅगे बघा बाहेर काढल्यात. आता दुसऱ्या विल्याला चाललो कारण तिकडूनच मग हॉल जवळ आहे. खरं तर सांगू कसं तुम्हाला इथे काय गरम होते. जाम बेकार गरम आहे. जर इकडे AC नसताना तर हाल बेहाल झाले असते आमचे. पण ठीक आहे AC होता म्हणून का वाटलं नाही. आता हे 2 गाड्या आहेत. वायफायची पण सुविधा आहे पण इथपर्यंतच आहे. इथे वायफाय आहे आणि त्याच्या तिथे तर वायफायच नाही आहे. वायफायच नाही आहे आणि नेटवर्कचा नामोनिशान नाही. त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतोय. आता दुसऱ्या विल्यावरती बघू कसं काय आहे ते. सो चला इथून निघतो. नाश्ता करायला लावला आणि नाश्त्यामध्ये आहे मिसल पाव, इकडचे पाव बघा. काय साईज आहे पावाची. सो चला. तर आता गाडीत बसलोय आणि आता आम्ही चाललो दुसऱ्या विल्यावरती. अरे बघा पब्लिक, मागची पब्लिक बघा. हाय करायचे हाय. आणि आता आपले दादा गाडीवाले आणि हा चिराय बसलाय. म्हणजे ऑलमोस्ट झाले. आता बघू इथून किती लांब आहे ते. लेट्स गो. पण प्रायव्हेट असेल तर कशाला पाहिजे. नाही काल साहिल बोलला. हो का. आम्हाला पकडलं असतं तर पकडलं नंतर पोलीस कार्ड असलं असतं. म्हणजे ते काय बेकार असतं. तुम्हाला काय ओके. काय वाटतं खूप फुगले का ना तुझी. नको भाई माझं झालं थोडं. हा साहिल कुठे आला. कुठे झाला भाऊ. झालं सर्व. बिचारा गाडी गेले. चिरायू चल ना फटाफट काम करायचं. दुनिया का बोझम उठाते. नीट बस हा नीट बस. ते अजून राहील. नाही तेवढंच घेऊन जाईल. एवढंच आहे. एवढंच सामान आहे बस. एवढं सामान राहिले आणि अजून नवीन आहे मस्जिद की तरफ. तिथे नारळ हलत आहेत. नारळ हलत आहेत तर असं वाटतं की नारळ पडतील का काय. सो आता हा विला बघूया कसा आहे ते. सांगतात हा त्याच्यापेक्षा भारी आहे पण बघूया कसा आहे तो. खरं पण गरमी बेकार आहे. अरे बापरे बाबा इथून काय ना काय पडते ते. काही खतरनाक आहे. आणि आता गाडी चालली. आता बघतो एअरपोर्टला जायला हीच गाडी भेटली तर बरं होईल. ये ना तू कर ना. मी बघतो ना तुला कसा करतो ते. तू कर तर. पाणी कशाला टाकतो. मसाज करता तू. मी बघतो ना तुला कसे करतो ते. देऊ ना पैशाचं काय. पैसा हातो का
मेले समजा सगळं आता करू जात आहे. याला नाही येत ना, याला येत नाही ना करता जास्त. हॅलो, मला वेळ खूप मस्त. हां इंट्रोडक्शन दे तुझं इंट्रोडक्शन दे. मला पण मस्त एकदम छान येतं. आता मी तुला देतो ना, हा घे. हा चल तुला घेतो, चल घे ना, तुला घेतो ना मी, हा घे. असंच पकडायला लागेल नाही तर तू दिसणार नाही. बोल काहीतरी बोल. माय सेल्फ इंट्रोडक्शन दे. चल माय सेल्फी नाही, माय सेल्फ विषय काहीतरी बोल, स्वतःविषयी काहीतरी बोल. तू बोल. माय नेम इज असं बोल तू ते काय बोलतो. माय नेम इज क्रिश. बोल. माय डॅडा नेम इज. हां सर्व बोल. ते नाही बोलत, शाळेत शिकवत नाही, स्कूलमध्ये शिकवतात. ते काय बोलती तेच ते. हां अरे जाऊ ना, बोल ना. अरे काय बोलू बावले. तुला नाही येत, राहू दे मग, तुला शिकवलं ना. कोणत्या शाळेत आहे? स्कूल विच स्कूल? नो कार्मल आहे. नमस्कार मंडळी, मी प्रमोद चिमटेकर पर तुमचं स्वागत करतो एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे ऑर्डर डे, म्हणजे लग्नाचा दिवस. तर आम्ही आता फ्रेश वगैरे झालो आणि त्याच्यानंतर आता भाऊ सोडवायला येतो. जातो फटाफट, कारण तिकडे खूपच लेट झाले. कोकण स्वर्ग आता आम्ही हॉलवर चाललो आहे. तिकडे जाऊन बघू कसं काय चालू आहे, कसं काय नाही ते. त्या आम्ही सेट करतो शूट कशा प्रकारे करायचं. राहिलं पण नंतर गाडी घेऊन जाऊन ये ना. नाही, नंतर जाऊ संध्याकाळी ओपन असते का पण. झालं असं का त्या दिवशी आम्ही गोव्याला फिरले, वर्षाव गेला आमच्यावर. दुसऱ्या दिवशी पुढे गेलोच नाही. चल हा ये. तर आता पोचलोय. आले फोटोग्राफर, पहिलाच आले. अरे का बोलतो मित्रा. मित्र आहे तुमचा बघा तिथे. आज उठलो मी. फायनली तो दिवस आला ज्या दिवसाची आम्ही वाट बघत होतो. म्हणजे फोटो आलो त्या आज आहे. काय बोलतो? अरे काय बोलत होता ते बोल ना पहिला. उदारच व्हिडिओ काढलाय. कसला व्हिडिओ? हा काय काय बोलतो? का बोलतो? अख्खा हॉलचा व्हिडिओ काढला. आम्ही कशाला आले आहेत? आम्ही घरी जाऊ काय? काम तू काम चालू कर. तर असं असतं मित्रांनो का आपण जिकडे जातो तिकडची थोडी भाषा आपल्या तोंडामध्ये राहते, तशीच इकडची भाषा पण आमच्या तोंडामध्ये यायला लागले. जाऊ खोयो, किती चालला, अशी थोडीशी भाषा आहे. तीच बोलते कधी बसून, म्हणजे ती त्यांच्या तोंडातली भाषा आपल्या तोंडामध्ये येते. कारण ते बोलतात तर ते शब्द आपल्या कानावरती पडतात, मग आपण पण त्यांच्याच भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न करतो. सो तेच आहे. आता आम्ही पोचलो आहे. लवकर या सांगतात तर पण ते माहीत आहे फोटोग्राफर लोकांना की लवकर बोलवतात, पण इथे काही काम चालू होत नाही. सो चला बघूया आजचा दिवस कसा जातोय. चलो. आत्ता कळलं का घेतलं कार्मल डोल्याने. स्माईलवर फिदा झाले ती लोक. दात होते पण फोटो काढले पण डॅडाला एक फोटो नाही पाठवायला पाहिजे.
थोडंसं शूट झाले, पोर्ट्रेट मारलेत आम्ही आणि त्याच्यानंतर थोडंसं नाश्ता करायला. हाय आमचा भाऊ जरी हाय कर ना, हाय कर. नाव काय तुझं? इकडे नाश्त्याची पद्धत जरा वेगळी तुम्हाला दाखवतो. हा नाश्ता तर आणला मी पण तुम्हाला थोडं दाखवतो ना. बघा हे नाश्त्याची पद्धत आपल्या इकडे कसं सर्व हाताने घेतात ना, इथे तसं नाही. इथे सर्व हाताने वाढवतात, म्हणजे एवढं प्रेम आहे कोकणाचं. चला फटाफट नाश्ता करून घेतो, नंतर मग टाईम तर जास्त भेटणार नाही कारण 12:45चं लग्न आहे, म्हणजे 12:43चं काहीतरी मुहूर्त आहे, तर लग्न तेव्हा आहे. फटाफट नाश्ता करून घेतो. चिराई पण नाश्ता करून देतो बघा. याने इथे येऊन फक्त जास्त करून झोपायचं काम केलेलं आहे. कुंभकर्णाचं आणि ह्याचं काहीतरी नातं आहे असं मला असं वाटते, पण त्यात आपण जाऊन बघूया. वेगळी लावली महेश मदत कर रे. आत्ताच चालू करा. त्याची त्या थोडून निघाला पहिले महेशान बोललो. इथे बघा, इथे बघा, उत्तम इथे बघा. कोणी केलं पहिली सगळी होतायला पाहिजे अशी नाही, थोडी गैरवी बाजूला ठेवायचं नाही पुढे. याच्यातली काय घे उचल आणि त्याला भरवायचं. बघा समोर बोलून महेशच्या हातात दे, नको असेल महेश तर बाजूला ठेव, तिथे ठेव. ह्याच्यातलं काहीतरी बघ आणि भक्तीला भरव. तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो एका मुलाला आम्ही कसं घेतो ते. फक्त आयडिया बघा. हॅलो हॅलो, हां क्रिस आहे ना? क्रिस आहे, देऊ त्याच्याकडे. बसला इथे, बसला आहे काय, तसं काय करत नाही तो. बसला, त्याच्याकडे देऊ. हां थांबा देतो. एक मिनटं फक्त थांबा, 1 मिनटं थांबा. हॅलो कर, हॅलो कर. आवाज नाही येत. हॅलो कर, जोरात, जोरात कर. मला आवाजच नाही येत. हॅलो हॅलो, नेटवर्क प्रॉब्लेम आहे वाटतं. हॅलो, हां हां, हॅलो हॅलो हॅलो, हां आला आला आला. क्रिस घे, क्रिस आला आला आवाज. हां डबा आला, थांबा आला. हॅलो कर, हॅलो कर हॅलो, हॅलो हॅलो कर. हॅलो, अरे मला बोलते. अरे हॅलो, हा अरे आवाज तर येतोय मस्त पैकी. एक क्रिशित बोल. याला येतो, याला का नाही येत? हॅलो, यालाच येत नाही. हा आम्हाला तर आवाज येतो. आवाज नाही येतोय. हॅलो हॅलो, हां आवाज तर येतो, आवाज तर येतो आम्हाला. हो हॅलो करतात, हे बघ हॅलो करतात. हॅलो, अरे तुलाच आवाज येत नाही. काय झाले, कान खराब झाले तुझे? नाही येत, बघ ना. हॅलो हॅलो हॅलो, आयला बघ. हॅलो, हा काय झालं? अबा क्रिश्चियन बोल, आवाज तर येतो मस्त पैकी. नंतर करू आपण. हां नंतर करू ना कॉल, थोड्या वेळात करू. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे इथे थोडासा. हां नंतर करू क्रिस. हां काय माझ्या मोबाईलला काहीतरी झालं. बाबा फोनच नाही लावला, कसा आहे? फोन लावू का?
ती बोलते बोलत नाही अजून. पप्पाला लावतो पप्पाला. लागला आता रिंग वाजते. हॅलो हॅलो हां हॅलो हां केकचे पप्पा ना. हां इथेच आहे. हां इथेच आहे. आम्हा देतो त्याच्याकडे. हां मी इकडेच आहे. हां हां उद्या येईन. त्याला आता मी चिरवला दिला कॅमेरा आणि यांच्यासोबत खेळतो थोडंसं. आवाज येतोय. हॅलो हां आमची ट्रेन चालली आहे. इथे समोर बघा. आणि एकदा नमस्कार गाईज. लग्न तर झालेलं आहे पूर्णपणे. आता मी जेवायला आला नाही. इकडची जेवायची पद्धत बघा. आता जेवायला चिराईने खूप काम केले म्हणून चिराई बोलतो मला जास्तच भूक लागले. 4 घास जास्त झालं. तुम्हाला दाखवतो कसं जेवण वाढवतात ते. आपल्या इथे नसते असं. पण इकडे थोडंसं आहे ते. टेबलवरती प्लेट वगैरे घेऊन येणार, सर्व जेवण वगैरे घेऊन येणार. वाढणार तुम्हाला किती पाहिजे आणि मग जेवायचं आहे. चला तर हे आहे कोकणामधलं जेवण. अशा पद्धतीने वाढतात. चिराई बघा स्टार्ट पण झाला. साठी महिला मंडळामध्ये होतो ना हे पार्टी बिटे बघा. डिसेंबरसाठी महिला जेवण वगैरे झाले आणि आता रिसेप्शन चालू झाला. एवढं तर नाही आहे एवढा. चिरायला तर इथून आता रिसेप्शन किती वाजता संपेल का माहिती नाही. आपण बघूया लवकर जायचा प्रयत्न करू आणि आराम करायचा प्रयत्न करू. कारण उद्या आपल्याला निघायचं आहे UP-साठी. सकाळी फ्लाईट आहे 7:00. त्याच्यासाठी पण प्रिपेअर व्हायला लागेल. सो चला.
तर गाईज फायनल पॅकअप झालेला आहे आणि हे बघा सकाळी जसं आलेलं तसं झालं आहे. एक पूर्ण पॅकअप झालेलं आहे. नवरा नवरी पण गेलेले आहेत, विदाई पण झालेलं आहे. आता विलावर जातो, थोडं फ्रेश वगैरे होतो आणि थोडंसं झोपतो. जर संध्याकाळी वाटलं तर बीचवर जाऊ, नाही तर मग झोपून जाऊ, कारण रात्री 2:30 वाजता निघायचं आहे. सोबत चला विलावरती. विला तुम्हाला दाखवतो, विला दाखवायचा राहिला तुम्हाला. चला. तर तुम्हाला दाखवतो विला कसा आहे. तो एकदम आतमध्ये थोडासा, पण विला छान आहे. हा पूर्ण विला आहे, हा बघा. आणि विलाचं नाव आहे इरफान ए आगा. सो तुम्हाला आतमधलं दाखवतो. सर्व माणसं झोपली तर आहेत. बघूया. हेच मी गाडी घेऊन गेलेलो गोव्याला. हा विला आहे आणि त्याच्यात पण माणसं थोडी झोपलेले आहेत आता. सो